ठरलं तर मग या मालिकेच्या 18 मार्चच्या भागामध्ये प्रियाने मुद्दामच अस्मिताला परत आणलेलं असतं. अस्मिताने सगळं पाहावं आणि आता सगळ्या घरामध्ये गोंधळ व्हावा हा तिचा हेतू असतो आणि तो हेतू साध्य करण्यासाठी ती आता अस्मिताला तिकडे घेऊन येते. अस्मिताला समोर आणल्यावर ती सांगते, अगं माझी पर्स कुठे आहे ही शोधायला लागेल, चल तू पण येतेस का, आपण दोघी मिळून पर्स शोधूया. असं म्हणत ती मुद्दामच अस्मिताला दाराच्या इथे आणते आणि तोपर्यंत घरामध्ये आता इकडे सगळं वातावरण टाईट असतं आणि त्यावेळेला प्रताप सांगत असतो त्या सचिनला, जरी नुसतं बघितलं ना तरी सुद्धा माझ्या डोक्याची तिडीक जाते. त्यावरती अश्विन म्हणतो, मला काय वाटतं सायली, म्हणजे तू कदाचित आता दुसरं कोणाला तरी पाहिलं असशील, म्हणजे मला असं वाटतं की तो माणूस ती मुलगी साक्षी नसेल तर. यावरती सायली म्हणते, काही दिवसापूर्वी मी यांना सांगितलं होतं तेव्हा हे सुद्धा मला असंच म्हटले होते आणि त्यानंतर मग आता मी त्याच्यावरती विश्वास ठेवला, पण या वेळेला मी आता पुरावा घेऊनच आलेली आहे. असं म्हणत मग आता सायलीने तो मोबाईलमधला फोटो दाखवलेला असतो साक्षी आणि सचिनचा आणि तो फोटो दाखवल्यावरती मग आता सगळ्यांचा विश्वास बसतो. पण आता हे सगळं पाहिल्यावरती सगळ्यांना राग तर येतोय, पण इकडे बाहेर आता अस्मिताने ते सगळं पाहिलेलं आहे आणि अस्मिताच्या पायाखालची जमीन सध्या सरकलेली आहे. अस्मिता आता सांगते, हे काय आहे. यावरती प्रिया म्हणते, अरे देवा, म्हणजे आता साक्षी आणि सचिन हे दोघं एकत्र. मला तर खरंच कळत नाहीये की सचिनचं करायचं तरी काय. इकडे हे सगळेच जण हतबल होतात. कल्पना मटकन खाली बसते आणि रडायला लागते. काय हे सगळं चाललंय, माझ्या मुलीच्या आयुष्यामध्ये काय चाललंय, म्हणजे आता माझ्या मुलीच्या आयुष्यामध्ये हे सगळं सगळं होण्याची काय गरज, काय तिच्या आयुष्यामध्ये सुखच नाहीये का, प्रत्येक वेळेला हे सगळं काय चाललंय. आणि असं म्हणत असताना इकडे आता अस्मिता दारात आली. ही गोष्ट सगळ्यांच्या लक्षात आले आणि सगळेजण घाबरून आता तिच्याकडे पाहतायत. अस्मिता मटकन खाली बसते, तिला लेबर पेन सुरू झालेत. इकडे आपल्याला दाखवलं जातं की आता प्रतिमा खूपच अस्वस्थ आहे. ती सतत विचार करत असते, मला तन्वीबद्दल जे काही वाटतंय ते खरं असेल का, म्हणजे आता तन्वीबद्दल मला प्रेम, आपुलकी, माया अजिबात काहीच वाटत नाही. तर काय असेल या सगळ्याच्या मागे, खरंच खरंच काही कळायला मार्ग नाहीये. आणि तितक्यात सुमन येते. सुमन आल्यावरती ती सांगते, अगं मी तन्वीचाच विचार करते आहे, मला खरंच कळत नाहीये की या सगळ्यामध्ये आता तन्वीबद्दल मला खरंच काही वाटत नाही. मी याच्याबद्दल सायली सोबत सुद्धा बोलले होते, तर मला सायलीने सांगितलं होतं की म्हणजे सायली म्हटली की ह्याच्याबद्दल गैर वाटण्यासारखं काहीच नाहीये. म्हणजे त्यामुळे आता मी काय करणार आहे माहितीये का, तन्वीवरती लक्ष ठेवणार आहे. यावरती सुमन म्हणते, तुम्ही भाऊजींना काही बोललात का. यावरती आता मात्र ती सांगायला लागते, म्हणजे ह्यांना ना, नाही, मला ह्याच्याबद्दल नीट काही समजलं नाही, त्याच्याशिवाय तोपर्यंत मी बोलणार नाहीये. मला तन्वीबद्दल नीट काही ते समजू दे आणि त्यानंतर मगच आता मी भाऊजींशी म्हणजे त्यांच्याशी बोलते, कारण ते असं कोणत्या गोष्टीवरती विश्वास ठेवणार नाही जोपर्यंत सगळ्या गोष्टी क्लिअर होत नाहीत. असं म्हटल्यावरती सुमन म्हणते, ठीक आहे. यावरती प्रतिमा सांगायला लागते, मी काही गोष्टींचा आधी आढावा घेते, काहीतरी मला क्लू मिळायला पाहिजे आणि त्याशिवाय मी या सगळ्यामध्ये कोणत्याही बाबतीमध्ये निर्णय घेऊ शकत नाहीये. असं म्हणत मग आता इकडे लगेचच ती हे सगळं बोलत असते. पण पण मात्र आता प्रतिमाच्या डोक्यामध्ये बरंच काही चालू असतं. इकडे सगळेजण अस्मिताकडे पाहतात. ज्या वेळेला अस्मिताकडे पाहतात तेव्हा अस्मिताची हालत खराब झालेली असते. अस्मिता सांगते, खरंच सायली, तू सचिन आणि साक्षीला पाहिलंस का, खरंच पाहिलंस का. असं म्हटल्यावरती सगळेजण अस्मिताकडे धावतात, पण तिला लेबर पेन सुरू झाल्या कारणाने धावत पळत तिला आता हॉस्पिटलमध्ये नेलं जातं. हॉस्पिटलमध्ये नेत असताना अस्मिताच्या डोक्यामध्ये फक्त आणि फक्त सचिनचाच विचार असतो. बरं, हे सगळं चालू असताना इकडे आता सचिन शुद्धीवरती आलाय आणि त्यानंतर तो म्हणतोय, तुला हे सगळं कसं माहिती सॅम. यावरती मग आता ती सांगायला लागते, कसं माहिती, कसं माहिती म्हणजे काय. मला खरं तर या सगळ्यामध्ये आता खरं सांगायचं तर मी कोण आहे माहिती आहे ना, महिपत शिकरेची मुलगी आहे. मला सगळं माहिती आहे. का का माझी फसवणूक करतोयस तू, त्या अस्मिताचा नवरा आहेस आणि तरी सुद्धा अजूनही माझ्याशी खोटं बोलतोयस. तुला माझ्याशी खोटं बोलायची गरजच काय वाटली. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, काहीही झालं तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये तुझा पिछा सोडणार नाहीये. मी तुझ्या सोबत असताना का त्या अस्मिताच्या मागे जातोस. असं म्हणत ती आता त्याला जाब विचारते, बोल लवकर, काय त्या अस्मितामध्ये जे माझ्यामध्ये नाहीये. असं म्हणत असताना तिला आता सचिनच्या पॉकेटमधून अस्मिताचं क्रेडिट कार्ड पडलेलं दिसतं आणि त्यानंतर ती जास्तच हायपर होते. इकडे तोपर्यंत अस्मिताला आता मात्र
म्हणजे इकडे हॉस्पिटलमध्ये नेलं जात असतं. ज्यावेळेला अस्मिताला हॉस्पिटलमध्ये नेलं, तिच्या डोक्यामध्ये फक्त आणि फक्त एकच विचार आहे, की सचिनने मला फसवलं, सचिनने मला फसवलं आणि त्यामुळे तिची आता तब्येत क्रिटिकल होत चाललेली आहे. ती डॉक्टरांना रिस्पॉन्ड पण करत नाहीये. घरातले सगळेच जण खूपच घाबरलेत आणि कल्पनाला तर आता काय करावं, आपल्या मुलीच्या सोबत आता हे सगळं होतंय, तिला आता सहनच होत नाहीये. आणि त्याच वेळेला मग आता इकडे सगळेजण अश्विनला सांगतात, की "अश्विन तू पण आत जा ना." त्यावरती अश्विन म्हणतो, "नाही, फक्त आतमध्ये जाण्याची परवानगी ही म्हणजे बाळाच्या बाबांनाच असते." कुठे कडमडलाय सचिन? आत्ता खरं तर तो इथे असायला हवा होता. त्यानंतर मग आता चैतन्य इकडे सांगायला लागतोय आणि चैतन्य बोलायला लागते, "अर्जुन, मला काय वाटतं माहिती आहे का? तर ह्या सचिनला शोधलं पाहिजे." अर्जुन म्हणतो, "100% या सचिनला आपण शोधायलाच पाहिजे. अस्मितासाठी नाही आहे, तर आता याला आपण शोधायचं आहे ते फक्त आणि फक्त या सगळ्यामध्ये त्याला शिक्षा देण्यासाठी." आणि लगेचच अर्जुन आता चिडतो आणि इकडे फोन लावतो. तो आता फोन लावतो आणि फोन लावून लगेचच तो आता इन्स्पेक्टर साहेबांना एक नंबर देतो. तो नंबर असतो सचिनचा आणि त्याचं लोकेशन ट्रेस करायला सांगतो. तो सध्या कुठे आहे हे पण करायला सांगतो. त्याच वेळेला तो सांगायला म्हणजे इन्स्पेक्टर साहेब म्हणायला लागतात, की ते साक्षी शिकरेचं लोकेशन. यावरती अर्जुन म्हणतो, "ते तर तुम्ही शोधाच." यावरती इन्स्पेक्टर म्हणतात, "आम्ही महिपतच्या घरामध्ये धाड घालण्याचा विचार करतोय." असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे अर्जुन सांगायला लागतो, "ते तर करा, पण मी जो काही नंबर देतोय ना, त्या नंबरला सुद्धा आता तुम्ही एकदम लोकेशन त्याचं ट्रॅक करा." असं म्हटल्यावरती सचिन दीक्षित या नावाची म्हणजे या नावाचा माणूस आहे. आता क्रेडिट कार्ड हातामध्ये सापडल्यावरती ती सांगते, "अच्छा, म्हणजे आता तू या कारणासाठी त्या अस्मिताला जवळ करतोयस का? म्हणजे हे कारण आहे का? याच कारणासाठी तू त्या अस्मिताला आणि आता तिच्या सगळ्या सहन करतोयस. ठीक आहे. तुला जर का या सगळ्यामध्ये आता पैसाच हवे ना? ठीक आहे. तुला सांगते मी काय आहे ते माझ्याकडे." असं म्हणत ती आता वरती जाते आणि वरती जाऊन ताबडतोब तिच्याकडे आहे नाहीत तेवढे दागिने, पैसे हे सगळं घेऊन खाली येते आणि ते ती समोर दाखवते, "घे. तू याच्यासाठी त्या अस्मितासोबत आहेस का? क्रेडिट कार्ड अस्मिता तुला देते ते वापरायला म्हणून तिच्यासोबत आहेस का? असं जर का असेल ना, तर हे घे. हे काहीच नाहीये. हे फक्त एक जस्ट सुरुवात आहे आणि या सगळ्यामध्ये तुला अजून किती, काय, कसं हवंय ना, हे सगळं आता तुला मी द्यायला तयार आहे. फक्त त्या अस्मिताची साथ सोड." आता नालायक सचिन या सगळ्यामध्ये इतका खुश होतो. चला, ज्या कारणासाठी आपण आता इतका अट्टाहास केला होता, ते कारण पूर्ण झालेलं आहे. आत्ता का होईना ही आता ठिकाणावरती आले. मला ह्याचसाठी तर हिचा उपयोग करून घ्यायचा होता. ठीक आहे, काही झालं तरीसुद्धा हिला आता बरोबररित्या मी वठणीवरती आणतो. आणि त्यानंतर इकडे आता सांगत असते साक्षी, "हे बघ, तू जर का आत्ता अस्मिताचा नाद सोडला नाहीस ना, तर आता मी काय करेन मला माझंच माहीत नाहीये. त्या दिवशी कशी तुमच्या घरामध्ये घुसले होते अस्मिताला मारायला, त्या दिवशी कसं कॅफेमध्ये अस्मिताला ढकललं होतं, एक ना सगळ्या आत्तापर्यंत केलेल्या ती आता कुरघोडी सांगायला लागते आणि त्यानंतर मग आता लगेचच ती सांगायला लागते, "हे जर का तुला आता नको असेल ना, तर मात्र तू या सगळ्यामध्ये त्या अस्मिताच्या पासून लांब राहशील. खबरदार, खबरदार त्या अस्मिताच्या जवळ राहिल्यास. तुला कळत कसं नाहीये, की माझं तुझ्यावरती किती प्रेम आहे ते." असं म्हणत ती आता सचिनला एक प्रकारे धमकवत आहे आणि सचिनला कळतच नाहीये. बरं हे सगळं चालू असताना तिला चाहूल लागलेली आहे, की घराच्या बाहेर पोलीस आलेत म्हणून. आता ती पाहते तर काय, घराच्या बाहेर खूप सारे पोलीस आहेत आणि त्यानंतर मग आता ती म्हणते, "पोलिसांना इथला पत्ता कोणी दिला? मला खरंच काही कळत नाहीये." असं म्हटल्यावरती मग आता सचिन सांगायला लागतो, "आता काय करायचं?" त्यावरती ती म्हणते, "बेडरूमच्या मागून एक खिडकी आहे. त्या खिडकीतून आपण आता नंतर पळून जाऊ. सध्या तरी कपाटामध्ये लपून बसूया." असं म्हणत एका घराच्या म्हणजे एका रूमच्या कपाटामध्ये दोघं जण येऊन लपतात. पोलीस इकडे सर्च करतात, पण पोलिसांना आता कुठेच हे दोघं जण दिसत नाहीत. म्हणजे लॉक तोडून ते घरात तर आलेत, पण हे दोघं जण दिसत नाहीयेत. इकडे अर्जुन आणि चैतन्य हे सचिनचा शोध घेण्यासाठी बाहेर आलेले आहेत आणि त्यांना सुद्धा सचिन आणि साक्षी कुठे दिसत नाहीये. चैतन्य म्हणतो, "असं काय झालं असेल, की त्या कॅफेमधून दोघं जण बाहेर पडले आणि बाहेर पडल्यानंतर ते अचानकपणे गायबच झाले? नाही, नाही, काहीतरी गडबड आहे." त्यावरती मग आता तो विचार करतोय, की त्या कॅफेमधून बाहेर पडल्यानंतर मग लपण्यासाठी आता कुठे, कसं, काय आहे? मला खरंच काही कळायला मार्ग नाहीये. आणि त्याच वेळेला इन्स्पेक्टर साहेबांचा अर्जुनला फोन येतो आणि, "हॅलो अर्जुन सुभेदार, आम्ही खरं तर महिपत शिकरेच्या घरामध्ये आहोत, पण या घरामध्ये काहीच नाहीये.
म्हणजे साक्षी शिकरे इथे कुठे भेटल्या नाहीत आम्हाला. यावरती अर्जुन म्हणतो ठीक आहे, पण मी तुम्हाला जो नंबर दिलेला आहे ना, त्या नंबरचा लोकेशन ट्रेस करा, सचिन दीक्षित म्हणून. आणि त्यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागतं पोलीस की हो त्यांचं लास्ट लोकेशन हे त्यांनी सांगितल्यावरती अर्जुन विचार करतो या लोकेशनवरती हा का गेला असेल. त्यावरती चैतन्य सांगायला लागतो काही नाही, तो ह्या लोकेशनवरती गेलेला नाहीये, तर आता मुद्दामच त्यांनी आपला मोबाईल स्विच ऑफ करून ठेवलेला आहे. असं म्हटल्यावरती मग हे सगळं चालू असताना इकडे हॉस्पिटलमध्ये सगळेच जण खूप क्रिटिकल कंडिशनला असतात आणि त्याच वेळेला हॉस्पिटलमध्ये सगळेच जण क्रिटिकल कंडिशनमध्ये असतात, कारण आता अस्मिताला या सगळ्यामध्ये अजूनही डॉक्टरांनी आउट ऑफ डेंजर सांगितलेलं नसतं. आणि त्यावरती कल्पना रडत असते. कल्पना म्हणते काय चाललंय काय माझ्या मुलीच्या सोबत हे सगळं, अश्विन हे कसं संपणार. अश्विन म्हणतो मॉम तू काळजी करू नकोस, काहीही झालं तरी सुद्धा आपण या सगळ्यामध्ये काहीतरी तोडगा काढूया आणि आता अस्मिता ताईला या सगळ्यामध्ये बरोबर रीतीने वाचवायचं आहे. तू बिलकुल चिंता करू नको असं म्हणत अश्विन आता बोलत आहे. अर्जुन आणि चैतन्य त्याचं लोकेशन शोधण्याचा आपल्या परीने सर्वतोपरी प्रयत्न तर करत आहेत, पण ते लोकेशन मात्र आता कुठेच त्यांना सापडत नाहीये. त्याच वेळेला अश्विन आता इकडे अर्जुन सांगतोय काही कळतच नाहीये की हा गायब तरी कुठे झाला असेल. बरं हे सगळं चालू असताना इकडे प्रिया मात्र घरी छानपैकी एन्जॉय करते आणि ती म्हणते अरे बापरे, माझा प्लॅन इतका यशस्वी होईल असं मला खरंच वाटलं पण नव्हतं. म्हणजे खरं तर ती अस्मिता आता तिकडेच मेली पाहिजे, जेणेकरून काहीही झालं तरी सुद्धा या अस्मिताला या जगामध्ये राहण्याचा काही अधिकारच नाहीये. ती गेली ना तर अर्जुन सायली इतके इतके हतबल होतील ना, इतके हतबल होतील की आता त्यांना कोण तन्वी कोण प्रिया या सगळ्याचा विचार करण्यासाठी अजिबात वेळ मिळणार नाहीये. काहीही झालं तरी सुद्धा आता ते माझ्या ह्या केसमधून लक्ष काढून घेतील. प्रियाने हे सगळं आपल्या केसमधून अर्जुन सायलीने डायव्हर्ट व्हावं या कारणासाठी हे सगळं केलेलं असतं. बरं त्याच वेळेला मग आता हे सगळं चालू असताना इकडे आता अस्मिताची तब्येत खूप क्रिटिकल आहे आणि नर्सला इकडे सगळेजण विचारतायत. डॉक्टर येतात, डॉक्टरांना विचारल्यावरती लगेचच डॉक्टर सांगतात नाही, आम्ही काहीही झालं तरी सुद्धा कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला काही सांगू शकत नाही आहोत. म्हणजे तब्येत तशी क्रिटिकलच आहे. कोणतीही परिस्थितीमध्ये तुम्ही असं म्हणू नका की आता आम्हाला घाईघाईमध्ये निर्णय द्या, थोडा वेळ घ्या, आम्ही बघू काय करता येईल ते, असं म्हणत मग आता लगेचच इकडे प्रताप हतबल होतो. प्रताप लगेचच अर्जुनला कॉल करतो. हॅलो अर्जुन, अरे कुठे आहेस तू, येशील का घरी. म्हणजे काय झालंय माहिती आहे का, तर आता म्हणजे इकडे अस्मिताची तब्येत खूप क्रिटिकल आहे. मला कधीच इतकं खचल्यासारखं झालं नव्हतं. मला या सगळ्यामध्ये आता खूपच खचल्यासारखं झालेलं आहे. तू येशील का, मी इकडे खूप अस्वस्थ आहे. असं म्हटल्यावरती आता मात्र लगेचच सांगायला लागतो इकडे आता अर्जुन की ठीक आहे, मी ताबडतोब येतोय, काहीच काळजी करू नका. काही झालं तरी सुद्धा मी आता घरी येतोय. आणि मग सचिनचा शोध थांबवत लगेचच अर्जुन घरी यायला निघालेला आहे. अर्जुन या सगळ्यामध्ये आता घरी येत असताना इकडे मात्र इकडे तब्येत अस्मिताची खूपच क्रिटिकल झालेली आहे आणि अस्मिताला डॉक्टर पुश करा, कोणतंही टेन्शन घेऊ नका, पुश करा, कोणतंही टेन्शन घेऊ नका असं आता सांगण्याचा प्रयत्न करतायत. पण अस्मिता मात्र या सगळ्यामध्ये आता सारखी सारखी त्याच टेन्शनमध्ये आहे म्हणा, किंवा आता अस्मिताला या सगळ्यामध्ये सारखं सारखं तेच डोक्यामध्ये विचार येत आहेत की सचिनने मला फसवलं, सचिनने मला फसवलं. पण या सगळ्यामध्ये डॉक्टर तिला समजावून सांगतायत. इकडे अर्जुन घरी येतो आणि तो आता सांगायला लागतो हे बघा, तुम्ही कोणत्याही प्रकारे चिंता करू नका, सगळं काही ठीक होईल. यावरती प्रताप म्हणतो नाही रे, मला पहिल्यांदा आयुष्यात असं हरल्यासारखं झालंय. त्यावरती तो म्हणतो आपणच जर का असे खचलो तर अस्मिताबाईला कोण सावरणार. हे सगळं चालू असताना तोपर्यंत सायली आता येते आणि सायली आल्यावरती मग आता सायली सांगते मला खरंच अस्मिताबाईंची खूप काळजी वाटत आहे. त्यावरती मग आता अर्जुन सांगायला लागतो हे बघ, तू जर का खचलीस तर मम्मा डॅडांना कोण सावरणार. यावरती ती म्हणते आता मी नाही हे करू शकत, मला खरंच या सगळ्यामध्ये खूपच आता त्रास होतोय. यावरती अर्जुन म्हणतो काळजी करू नको, सगळ्या गोष्टी नीट होतील. इकडे अस्मिताला डॉक्टर आता समजावून सांगतायत की मॅडम पुश करा, पुश करा. आणि अस्मिता मात्र आता त्याच ह्याच्यामध्ये आहे, रडतीये. ती आता डॉक्टरांच्या प्रयत्नांना रिस्पॉन्ड पण करतीये. इकडे आता सायली आहे ती आता
देवाच्या इथे प्रार्थना करते आणि सायली आता सांगत आहे यावेळेला अस्मिताताईला तुझी खूप गरज आहे देवी आई. काहीही झालं तरी सुद्धा अस्मिताताईला बाळ आणि अस्मिताताई या दोघांना सुखरूप आता व्यवस्थित ठेव. इकडे फायनली अस्मिताच्या डिलिव्हरी झालेली आहे आणि अस्मिताच्या बाळाचा रडण्याचा आवाज आता सगळ्यांच्या कानावरती पडलाय. ज्या वेळेला अस्मिताच्या बाळाच्या रडण्याचा आवाज कानावरती पडलाय आणि त्याच वेळेला आता सगळेजण इतके खुश आहेत. सगळ्यांना मात्र आता खूप आनंद झालेला आहे आणि आता बाहेर एकच आनंदाची लाट पसरली. आत्तापर्यंत जे सगळेजण अस्वस्थ होते ते सगळेजण खुश झालेत आणि त्यानंतर डॉक्टर आलेत आणि मुलगा झालाय असं सांगितल्यावरती सगळ्यांच्या आनंदाला पारावर राहत नाहीये. अर्जुन सांगतो मी आत्ता जाऊन बाळाला माझ्या हातात घेतो. डॉक्टर म्हणतात इतके घाई करू नका. अर्जुन म्हणतो मी आत्ता एकदा बाळाला हातात घेतलं ना की मग त्याला अजिबात सोडणार नाही. अश्विन म्हणतो हो हो जरा घाई करू नकोस, जरा शांत बस. असं म्हणत असताना सगळेजण खूप खुश आहेत आणि त्यानंतर फायनली आता मात्र इकडे सगळेजण खुश असताना आता अर्जुन अस्मिताच्या बाळाला भेटायला आज चाललेला आहे. ज्या वेळेला तो भेटण्यासाठी आज चाललाय त्यावेळेला आता सायली त्याला सांगत आहे हे सगळं सगळं आता म्हणजे प्रियाने केलेलं कारस्थानच आहे. कारण ना ती अस्मिताताईंना योगासाठी घेऊन चालली होती आणि त्याच वेळेला ती परत कशी काय आली आणि त्यानंतर मग आता अर्जुन सांगायला लागतो हे जर का असं असेल ना तर आता तिने घाणेरडी चाल खेळली, तिला मी सोडणार नाहीये. त्याच वेळेला इकडे आता प्रियाचा बॉयफ्रेंड सँडी दिसलेला आहे आणि सँडीला पाहिल्यावरती अर्जुन म्हणतो हा तर प्रियाचा बॉयफ्रेंड ना, आता ह्याची भेट घेतलीच पाहिजे. आता प्रियाचा बॉयफ्रेंड प्रियाबद्दलची काय कारस्थानं उघडकीला आणणार येणाऱ्या भागात सगळं समजतं.